बालकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी आनंद ऋषी हॉस्पिटल कटिबद्ध. डॉक्टर सुधाताई कांकरिया. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद. अद्ययावत NICU तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व अल्प दरात सर्व प्रकारचे लसीकरण. जन्मलेल्या नवजात बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दर्जेदार, आधुनिक व सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणारे आनंद ऋषी हॉस्पिटल हे समाजासाठी आशेचे केंद्र ठरत आहे. आजची लहान मुले ही उद्याच्या भारताचे भाग्यविधाते आहेत. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल कटिबद्ध असून भविष्यातील सक्षम भारत घडविणाऱ्या बालकांना नवसंजीवनी देण्याचे कार्य येथे सातत्याने सुरू आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी केले. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय कन्हैयालालजी व स्वर्गीय मानकवरबाई कांकरिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कांकरिया परिवाराच्या वतीने आयोजित बालकांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया, रत्नप्रभाजी छाजेड, प्रकाश कटारिया, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी, अभय गुगळे, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, पेडियाट्रिक सर्जन डॉक्टर रुपेश सिक्ची, बालरोगतज्ञ डॉक्टर गणेश गव्हाणे, डॉक्टर विजय साठे, डॉक्टर वैभवी वंजारे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे डॉक्टर कांकरिया म्हणाल्या की स्वातंत्र्य सैनिक असलेले स्वर्गीय कन्हैयालालजी व स्वर्गीय मानकवरबाई कांकरिया या आमच्या आईवडिलांचा सामाजिक वारसा आम्ही कांकरिया परिवार आरोग्य सेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असल्याचे स्पष्ट केले. छोट्या छोट्या चिमुकल्या मुलांचं आरोग्य स्वास्थ्य हे उत्तम राहावं यासाठी आजचं हे शिबिर आहे. आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये छोट्या वयापासून वयोवृद्ध सर्वांसाठी सेवा उपलब्ध आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे लहान मुलांची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक ठिकाणी आपण मोठे मोठे ICU पाहतो, परंतु लहान मुलांसाठी असणारं जे ICU आहे हे आनंद ऋषीमध्ये आहे आणि उत्तम रीतीने सर्व आधुनिक सुविधा सहित उपलब्ध आहे. इथे येणारा जो चिमुकला आहे, तानुला आहे, हा नक्कीच त्याला उत्तम अशी सेवा मिळते आणि त्याचं आयुष्य हे वाढत जातं. हे अनेक वर्षापासून आपण हे पाहत आलेलो आहोत आणि आजचे छोटेसे जे चिमुकले आहेत आपले येणारे भविष्यातले युवक आहेत आणि हेच आपल्या भारताचे भाग्य विधाते आहेत. त्यामुळे इथे जी सेवा लहान चिमुकल्यांना दिली जाते त्यातून जे उज्ज्वल भारताचं भविष्य घडवलं जातं हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा या अमृतमय या कार्यासाठी, अशा या नवजीवन नवसंजीवनी देणाऱ्या उत्तम अशा कार्यामध्ये आपण आम्हालाही सामावून घेतलं यासाठी खूप खूप धन्यवाद देते. आमचे आदरणीय कन्हैयालालजी कांकरिया आणि मानकवरबाई कांकरिया यांनी पण या देशाची खूप मोठी सेवा केलेली आहे. स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपला कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे. समाजाच्या अनेक टप्प्यावर अनेक प्रकारची सेवा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांचाच वारसा आम्ही घेऊन पुढे जात आहोत. आज आमच्या विवाहाचा हा 45वा हा ॲनिव्हर्सरी वर्धापन दिवस आहे आणि त्या निमित्ताने सहजीवनाची इतकी वर्ष सोबत चालत असताना समाजसेवेसाठी, आध्यात्मिक कार्यासाठी, देशसेवेसाठी आणि अखंड मानवतेच्या सेवेसाठी आमचं हे सहजीवन हे समर्पित आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आमचे धन्यवाद. प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया यांनी सांगितले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीपासून कांकरिया परिवाराचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात वर्गणी गोळा करून गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. आज या शिबिरांचे स्वरूप व्यापक झाले असून त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर गरजू रुग्णांना मिळत आहे. रोटरी व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक कार्य अखंड सुरू आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी व स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी त्यांनी चालविलेली चळवळ देशभरात आदर्श ठरली असून या कार्यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. हॉस्पिटल आणि जैन सोशल फेडरेशनमध्ये
सिंहाचा वाटा म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा खूप मोठा वाटा आहे. जैन सोशल फेडरेशन आनंद हॉस्पिटलच्या बऱ्याचशा आधी सुरू झालं, तेव्हा अक्षरशः 100 रुपये गोळा करायचे आणि कॅम्प करायचे. त्या लेवलपासून डॉक्टर प्रकाश कांगरे आमच्याबरोबर जैन सोशल फेडरेशनमध्ये कार्यरत आहे. इतक्या छोट्या छोट्या याच्यातून एवढ्या मोठ्या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि प्रत्येक प्रकल्पाची सुरुवात तशीच होते. कुठल्या छोट्या गावात जायचं 100-200 रुपये कलेक्ट करायचे. त्यातून रविवारी एखादा कॅम्प, जयपूरचा कॅम्प, ह्याचा कॅम्प असं करत करत मेडिकल फील्डमध्ये त्यांनी यायला सुरुवात केली. आणि त्याचं आजचं हे स्वरूप म्हणजे आनंद हॉस्पिटल आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या संस्था. काँग्रेस राज्यात खूपच मोठा म्हणजे पहिल्या दिवसापासून, पहिल्या जगण्यापासून आतापर्यंत त्याच्यात सतत कार्यरत आहे. सतत कार्यरत राहणं इतक्या वर्ष, जवळजवळ 35-40 वर्ष झाले जैन सोशल फेडरेशनला. तेव्हापासून त्यांचं डिवोशन याच्यासाठी तेवढंच आहे आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे, तेवढ्याच मनाने, तेवढ्या विश्वासाने काम करतात. म्हणून आज एवढी मोठी संस्था उभी राहू शकते. सरांचं तर आम्हाला कुठेही डोनेशन लागलं की फक्त सरांना सांगितलं की सर देतात, हे तर त्यांच्याकडे मान्य आहे. प्रत्येक ठिकाणी काही आनंद हॉस्पिटल कुठलाही प्रकार लागो, सरांची फायनान्शियल असिस्टन्स असतंच. म्हणजे काहीही असो, कुठलाही कॅम्प किंवा छोटे प्रकार झाले, प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्या परीने किंवा त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मदत सतत करत असतात. सरांचं दुसरं मोठं वैशिष्ट्य म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते ऑलमोस्ट 24 तास त्यांच्या इथे हॉस्पिटलमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. कुठल्या प्रकारचं काही एखादी घटना घडली, कोणी काही तक्रार केली, कोणी पोलीस केस केली, कोणी काय केलं, कोणी चिडलं, कोणी काय झालं, सरांना म्हणजे पहिला माणूस समोर दिसतो तो म्हणजे प्रकाश कांगरे असतात. त्यांना बोलवायचं, त्यांच्यामध्ये एक माहिती ताकद म्हणण्यापेक्षा त्यांच्या ते गुण आहेत ते बरोबर ते मिटून टाकतात, समोरच्याला थंड करतात, हॉस्पिटलचं बघतात आणि परत पुढे जाऊ देत नाही. नॉर्मली काय होतं, एवढ्या मोठ्या 200-250 बेडच्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी एखादा नाराज होतं, आपण काम खूप चांगलं करतो पण काही तर होतंच. त्यामध्ये सरांचा फार मोठा सहभाग आहे. सर नसतं तर आमच्यासारख्या लोकांना फार अवघड आहे हे सगळं हँडल करणं. सरांमध्ये तो गुण आहे. सरांमध्ये तो खूप मोठमोठे गुण आहेत. अख्ख्या नगरमध्ये जेवढ्या काही संस्था आहेत ना, मराठवाडा मित्रमंडळ म्हणा आणि अशा बऱ्याचशा संस्थांमध्ये ते कार्यरत असतात. आणि त्याच्यात त्यांचं रोटरी क्लब आहे त्यांच्या सगळ्यात मोठी अचिव्हमेंट त्यांच्या जीवनातली. त्या म्हणजे रोटरी क्लबचे अध्यक्ष होते, त्यांनी काही 300 लोकांना मेंबर करून घेतलं. तसंच ते ऑप्शनलॉजी म्हणजे त्यांचं नाव खूप मोठं आहे. ऑप्शनलॉजी म्हणजे डोळ्याची जी संस्था आहे, भारतीय संस्था, भारतीय ऑप्शनलॉजी सोसायटीमध्ये किंवा महाराष्ट्र ऑप्शन सोसायटीमध्ये ते पहिले प्रेसिडेंट होते. सरांनी डोळ्याचा नंबर घालवण्याची जी क्रिया सुरू केली ती महाराष्ट्रात प्रथम ते पहिले प्रथम होते ज्यांनी सुरू केली. त्यांच्यापासून ते संस्था सुरू झाली आणि आज संपूर्ण जे काय त्याचं आहे ते सगळं श्रेय सरांना आहे. तेव्हा तर फार छोट्या लेवलला सर काम चालायचं, तर सरांनी केली. नंतर त्यांचा मुलगाही वर्तमान त्यातच तो पुढे गेला आणि त्याच्या पुण्यात प्रॅक्टिस आहे. सुधाताईचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कित्येक वर्षापासून मी जेव्हा त्यांना ओळखतो तेव्हापासून त्यांचं श्री भ्रूण हत्या वाचवा याच्यासाठी त्यांना श्री जन्माचं स्वागत करा यासाठी त्यांचं कित्येक वर्षापासून त्यांचं नाव पण नॉमिनेट झालेलं आहे पद्मश्रीसाठी, नोबेलसाठी वगैरे. परंतु त्यांचं जे कार्य मी बघतो अति मनापासून कार्य करतात. म्हणजे मागच्या 30-40 वर्षापासून त्यांनी संध्याकाळी 6 नंतर जेवण केलेलं नाही. ब्रह्माकुमारीचे ते पूर्णपणे अतिशय चांगले मदत आहेत. म्हणजे जर इथे नसतं तर ते ब्रह्माकुमारी आश्रमात राहिले असते. एवढं त्यांचं योगदान आहे ब्रह्माकुमारीला. मॅडमचं पण योगदान सरांबरोबर खूप आहे. अनुभवी काम पण त्यांनी एवढं काम आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आनंदशीला झाला. अजूनही मॅडम दररोज सकाळी 4ला उठतात, योगा प्राणायाम करतात, क्लासेस घेतात आणि प्रत्येकाचं मन कसं शांत राहील, शरीर कसं शांत राहील, कुठल्या प्रकारची डॉक्टरची इन्व्हॉल्वमेंट न करता कसं आपण नैसर्गिकदृष्ट्या चांगलं राहू असं त्यांचा नेहमी सदैव प्रयत्न असतो. डॉक्टर विजय साठे यांनी माहिती देताना सांगितले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये 26 बेडची अद्ययावत NICU उपलब्ध आहे. नवजात बाळांच्या श्वासोच्छवासातील अडचणी, बालदमा, ARDS, श्वसनदाह, नवजात कावीळसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. तसेच अनुवांशिक व जन्मजात आजारांवर अचूक निदान व प्रभावी उपचार दिले जात असल्याचे सांगितले. 1.5 वर्षापासून आनंद ऋषीमध्ये नवजात पालक विभाग मी पाहत आहे. आम्हा डॉक्टरांची टीम आहे. मी डॉक्टर गणेश गव्हाणे, वंजारे मॅडम, डॉक्टर अग्रवाल मॅडम, ही सर्व टीम इथे आम्ही सेवा देत आहोत. आपल्या इथे 15, 20 वर्षापासून अनुभव असलेले स्टाफ आहेत, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स आहेत. CT स्कॅन, MRI, डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी हे सर्व आपण एका छताखाली देतो. पेशंटला कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही आहे.
आपले इथे महात्मा फुले जन आरोग्य योजना सुद्धा कार्यरत आहे। तसेच मुलगी पेशंट असेल तर त्यांनाही आपण बिलामध्ये हॉस्पिटलच्या 25% सवलत देतो। ओपीडी सुद्धा आपल्या इथे आहे जी आपण एकदम कमीत कमी सवलतीच्या दरामध्ये चालवतो। तसेच लसीकरण सुद्धा आपल्या इथे कमीत कमी दरामध्ये होते। तर सर्व गरजू रुग्णांनी आम्हाला त्यांना सेवा देण्याचा आशीर्वाद द्यावा ही त्यांना विनंती आहे। धन्यवाद। डॉक्टर रुपेश सिक्ची यांनी सांगितले की सर्व बालकांसाठी आवश्यकतेनुसार ओपन तसेच दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये केल्या जातात। गरीब व श्रीमंत रुग्णांसाठी समान दर्जाच्या सुविधा दिल्या जात असून गोरगरीब रुग्णांना शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया तर इतरांसाठी अल्प दरात उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते। नुकतेच 4 वर्षाच्या मुलीच्या किडनी ब्लॉकवरील शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आपण लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करत आहोत। जो नवजात बालक झालेला असतो पार एकदम 800 ग्रॅम 1000 ग्रॅम पासून ते 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलामुलींच्या सर्व प्रकारचे ऑपरेशन आपण इथं करतो। मग ते ओपन पद्धतीने असेल किंवा ते दुर्बिणीने असेल। तसेच सर्व प्रकारच्या वर्गाचे ऑपरेशन आपण करतो। म्हणजे असं नाही की कुणी गरीब आहे का कुणी खूप अमीर आहे। जे गरीब वर्ग आहे त्यांना आपण मोफत योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत जो गरीब वर्ग आहे त्यांचा आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शेकडो ऑपरेशन आतापर्यंत केलेले आहेत आणि अजूनही ते आपण करत राहू। तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे। ठीक आहे। आणि त्यासाठी चांगल्या ज्या वर्गांना एकदम हाय क्वालिटी सेवा पाहिजे ती सुद्धा आपण इथं प्रोव्हाइड करतो। तसेच आत्ताच तुम्ही जर पेपर बघितला असेल मध्यंतरी तर आपण एक सगळ्यात नगरमधली सगळ्यात पहिली शस्त्रक्रिया केली। एका 4 वर्षाच्या मुलीची दुर्बिणीद्वारे किडनीच्या पुढचा जो ब्लॉक होता आपण तो सोडवलेला आहे आणि ते बच्चू एकदम व्यवस्थित आहे। ही नगरमधली पहिली लॅप्रोस्कोपिक पायलोप्लास्टी सर्जरी आपण केलेली आहे। तर माझं हे म्हणणं आहे तुम्हाला की आज आपल्या इकडं फ्री शिबिर आहे। असे वार्षिक आपल्याकडे 2 ते 3 वेळा कमीत कमी असे फ्री शिबिर असतात। नागरिकांनी त्यांच्या लहान मुलांना घेऊन यावे आणि शिबिराचा लाभ घ्यावा आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटल मधल्या ज्या सर्व सोयी सुविधा आहे त्याचा भरपूर फायदा घ्यावा। डॉक्टर वैभवी वंजारे यांनी बालकांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे, योग्य आहार, नियमित व्यायाम व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले। तसेच शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मोफत लसीकरणाव्यतिरिक्त इतर महागड्या लसीकरण सुविधा हॉस्पिटलमध्ये अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार, मी डॉक्टर मिसेस वैभवी वंजारे आनंद ऋषीजी इथे गेले 15 वर्ष झालं कार्यरत आहे। मी इथे मेडिकल सुप्रिटेंडंट आणि पीडियाट्रिशियन म्हणून कार्यरत आहे। आज आपल्याकडे जी आरोग्य शिबिर होणार आहे तिथे आम्ही पूर्णपणे मोफत तपासणी लहान मुलांची करणार आहे। 0 वयोगटापासून ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना तपासणी दिली जाईल। त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। त्यांचे काही दुसरे हेल्थ प्रॉब्लेम्स असतील जसे काही मोबाईल ॲडिक्शन किंवा त्यांच्या ग्रोथ विषयी काही अडचणी असतील तर त्याबद्दल देखील आम्ही मार्गदर्शन करू। आमच्याकडे एक स्वतंत्र डायटिक विभाग आहे, डायटिशियनचा विभाग आहे, ज्याद्वारे आम्ही त्यांना ह्या मुलांना आम्ही डाएट चार्ट देखील प्रोव्हाइड करू शकतो। तर ह्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा। आमच्याकडे लसीकरण सर्व प्रकारच्या टाईपच्या ज्या लसी आहेत ज्या सरकारी मान्य आहेत आणि ज्या कॉम्बिनेशन लसीकरण ज्या थोड्या महाग असतात पण आमच्याकडे ना नफा ना तोटा ह्याद्वारे आमच्याकडे त्या उपलब्ध आहेत। ह्याचा देखील फायदा सर्व लोकांनी घ्यावा असं मी आवाहन करते। धन्यवाद। या शिबिरात 91 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले। आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। समर्पित डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधाताई कांकरिया, सर्व कांकरिया परिवार तसेच रत्नप्रभू झाले या सर्वांचं मी 1 वर्ष पेढे आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये अत्यंत आभार मानतो। अशा सेवेचे डॉक्टर
रुपयाची सिक्की डॉक्टर गणेशजी गव्हाणे, डॉक्टर विजयजी साठे, डॉक्टर वैभवी वंजारे मॅडम यांचं मी जय जोसेफ मेडिकलतर्फे अत्यंत आभार मानतो. सर्व रुग्णांचं पण मी अत्यंत आभार मानतो. जय महाराज.